माहींद्राच्या कौशल्याना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. नमस्कार इष्टानो, समस्त दर्शकांक मोगाचो येवकार. आमी आसात गोंयांत कोंकणी उलयतात, ताका लागून कोंकणींतल्यान येवकार. आपण सगळ्यांनी ओळखलंच असेल की मी आज कुठे आले आहे. येस, अर्थात आज आपण आले आहोत गोव्यामध्ये. तर आपण अशा एका व्यक्तिमत्वाची आज आपण ओळख करून घेणार आहोत, बेहतरीन व्यक्तीची आपण ओळख करून घेणार आहोत. तो एक पुरातत्व तज्ज्ञ आहे आणि त्यांनी आजपर्यंत 100हून अधिक साईट्सना व्हिजिट केलं आहे. 50हून अधिक साईट्सच्या संवर्धनामध्ये ज्याचा वाटा आहे, अशा पुरातत्व तज्ज्ञाला डॉक्टर वरद सबनीस ह्याला आज आपण भेटणार आहोत. तर वरद, तुझं आमच्या ह्या माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. गोव्यामध्ये येऊन कोकणीमध्ये सर्वांचं स्वागत केल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार. थँक्यू. आणि छान अशी सुरुवात या कार्यक्रमाची तुम्ही माझी ओळख करून दिली. तुमचं गोव्यात स्वागत. आणि पुरातत्वशास्त्र याची ओळख आपल्याबरोबर सर्व दर्शकांना घडावी या मुलाखतीमधून हीच इच्छा व्यक्त करतो. नक्कीच. तर आज वरद आपल्यासोबत आहे आणि त्याच्याशी आपण भरपूर अशा छान छान गप्पा मारणार आहोत. तर वरद, आम्हाला सगळ्यांना तुझ्याकडनं हे ऐकायला आवडेल की तू महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन्ही राज्यातल्या जवळजवळ सगळ्याच किल्ल्यांना तू भेटी दिल्या आहेस. तर त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगशील? हे फार कठीण आहे की सगळ्या किल्ल्यांना मी एवढ्या आत्मविश्वासाने सांगू शकेन, पण बऱ्याच किल्ल्यांवर मी माझं फिरणं झालेलं आहे. बरं. संशोधनासाठी आणि आवड म्हणून. अरे वा. दोन्ही हेतूंनी अनेक किल्ल्यांवर मी गेलेलो आहे. शेकडो किल्ल्यांवर गेलेलो आहे. आता गोवा राज्याचाच विचार करायचा झाला तर गोवा हे भारतातलं सगळ्यात छोटं राज्य. हो. आणि ऐतिहासिक सगळे संदर्भ पडताळून बघितल्यावर असं लक्षात येतं की आजपर्यंत माहीत असलेले किल्ले गोव्यामध्ये हे साधारण 52 आहेत. बरं. आणि गोव्याच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर किल्ल्यांची घनता किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ फोर्ट्स एरिया किंवा क्षेत्रफळाच्या तुलनेत हे भारतात सगळ्यात जास्त म्हणता येईल. बरं. असाच प्रदेश आहे महाराष्ट्र, जिथल्या भूगोलाने तिथला इतिहास घडवला असं म्हटलं जातं. बरं. सो या भूगोलाच्या आधारावर असलेले अनेक किल्ले महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातले मी स्वतः बघितलेले आहेत. आणि ट्रेकिंगची आवड असल्यामुळे शेकडो किल्ल्यांवर जाणं झालेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अमेझिंग. तुझ्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं आहे बरं की तू एक म्हणजे एक उत्तम व्यक्ती तर तू आहेसच, पण तो एक असा मल्टी टॅलेंटेड असा तू व्यक्ती आहेस की ज्याला भ्रमंतीमध्ये मनापासून इंटरेस्ट आहे, ज्याला फोटोग्राफीची आवड आहे, ज्याला ट्रेकिंग आवडतं, ज्याला माणसं जमवायला, त्यांच्याशी गप्पा मारायला, जोडायला असं आवडतं. तर तुझं बालपण कसं होतं ते आम्हाला थोडंसं सांगशील का? प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातल्या एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये झालं. बरं. त्यानंतर मराठी माध्यमात प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर मी नवोदय विद्यालय या केंद्र सरकारच्या एका शाळेमध्ये शिकलो. तिथे हॉस्टेलमध्ये राहून 7 वर्ष 6वी ते 12वी बरं असं शिक्षण झालं ते. आणि विशेषतः हे शिक्षण माझं हिंदी मीडियममध्ये झालं. बरं. आणि त्यानंतरचं माझं पुढचं शिक्षण हे इंग्लिश मीडियममध्ये झालं. तसं बघायला गेलं तर 6वी ते 12वी हा जो कालखंड आहे माझ्या आयुष्यातला
तो मी हॉस्टेलमध्ये राहून काढला. त्यामुळे अनेक प्रकारचे मित्र जोडले गेले आणि पूर्ण दिवस हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे एक शिस्तबद्ध रुटीनची पण सवय लागली. आणि यातूनच कुठेतरी फिरण्याची आणि नवा प्रदेश बघणे आणि नवीन लोकांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणे याचाही छंद लागला. नवीन ठिकाणं किंवा नवीन लोकांशी भेटणं, बोलणं याचा उपयोग माझ्या या पुरातत्वशास्त्र, आर्किओलॉजी या आवडीशी किंवा या अभ्यासाशी खूप जवळचा आहे. बरोबर. कारण यातूनच माझं पुढचं इतिहासाचं वेळ हे प्रगल्भ होत गेलं. बरोबर. आणि मी ज्यावेळी मागे वळून बघतो की तेव्हा असं लक्षात येतं की माझं इतर लोकांशी झालेलं बोलणं किंवा त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान याचा उपयोग मला अधिकाधिक पुरातत्वीय नॉलेज हे गॅदर करण्यामध्ये झाला. आणि पॅशनचा जर विचार कराल तर माझ्या ह्या इतिहास अभ्यासाच्या ज्या पॅशनसाठी लोकांची बोलणं, नवीन ठिकाणी जाणं, समर्थ रामदासांच्या शब्दात सांगायचं झालं तर नित्य नूतन हिंडावे, उदंड पर्यटन करावे, हा ध्यास मी कंटिन्युअस बाळगलेला आहे आणि आजही करतो आहे. त्यामुळे एखाद्या नवीन प्रदेशात गेल्यानंतर तिथला इतिहास जाणून घेणं, तिथली संस्कृती समजून घेणं हे ओघाने येतच. बरोबर. आणि यासाठी सर्वात प्रभावी माध्यम असं की तुमचं इंटरॅक्शन लोकल लोकांची किती आहे. अच्छा. कारण पुरातत्व शास्त्राचा अभ्यास करतानाही जी माहिती गोळा करावी लागते, ज्या समाजाबद्दल, संस्कृतीबद्दल माहिती गोळा करावी लागते ती लोकांकडून मिळते. ती इतर अनेक ठिकाणं बघितल्यानंतर मिळते. त्यामुळे माझ्या बालपणात आणि त्यानंतरच्या शिक्षणाचा उपयोग हा माझ्या पॅशनसाठी आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी खूप मोठ्या प्रमाणात झाला असं मला वाटतं. अरे वा, अमेझिंग. खूपच मजा आली मला हे ऐकून की पॅशन एखाद्या व्यक्तीचं किती महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी तू जे सांगितलंस की लोकांशी बोलणं, त्यांच्याकडनं संस्कृती समजून घेणं खूप महत्त्वाचं वाटलं मला हे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परत मला असं जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून की बऱ्याचदा मला स्वतःला असं अनुभवायला येतं की मी जेव्हा शाळेत जाणाऱ्या मुलांशी बोलते किंवा आजूबाजूच्या शेजारी राहणाऱ्या मुलांशी बोलते किंवा माझ्याकडे येणाऱ्या माझ्या क्लायंट्सशी बोलते, तेव्हा त्यांच्याकडनं मला असं कळतं की त्यांना इतिहास हा विषय अजिबात आवडत नाही आणि त्यांना असं वाटत असतं की हा विषयच नको बऱ्याच जणांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. तर का महत्त्वाचं आहे इतिहास, हे सगळं जतन करणं, हे सगळं जपणं, हे का महत्त्वाचं आहे? काय सांगशील तू एक पुरातत्वतज्ञ म्हणून ह्याच्याबद्दल? या प्रश्नाचं उत्तर मी पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून देईनच, पण त्या व्यतिरिक्त मी काही वर्ष शिक्षक म्हणून पण काम केलेलं आहे. अजूनही कधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते, ती मी कधीच चुकवत नाही. त्यामुळे माझ्या इंटरॅक्शनमधूनही मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा इतर समाजातल्या अनेक लोकांना इतिहास हा विषय पटकन आवडत नाही किंवा हा रुक्ष वाटतो विषय. बरेच जण याचा दोष शिक्षकांना देतात कारण इतिहास शिकवला जात नाही चांगलं. पण माझं असं निरीक्षण आहे की दोष फक्त शिक्षकांचा नसतो तर अभ्यासक्रमाचा पण असतो. आपला अभ्यासक्रम अशा प्रकारे फ्रेम केला गेला आहे आणि पारंपरिकरित्या तो तसाच चालत आला आहे की ज्याच्यात इतिहास ही नामावळी आहे किंवा वंशावळी किंवा सणावली, याभोवतीच इतिहासाचा अभ्यासक्रम फिरत राहिल्यामुळे शिक्षकांनाही तो तशाच पद्धतीने शिकवावा लागतो. कारण परीक्षेत तशाच प्रकारे प्रश्न विचारले जातात, मार्किंगही त्याच्याप्रमाणे असतं. बरोबर. होतं असं की आपला इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा व्यापक असला पाहिजे आणि त्या अभ्यासक्रमातून बदलला पाहिजे. आणि तो व्यापक दृष्टिकोन हा आपल्या असं लक्षात येईल की आपली आजचं जे जीवन पद्धती आहे हे आपल्या राजकीय विचारांवर किंवा राजकीय आजची जी लिडरशिप आहे त्याच्यावर डिपेंडंट नाही आहे. तसंच पूर्वीच्या काळी होतं, समाज तसाच होता. बरोबर. राजा कोण आहे यावर टेक्नॉलॉजी डिपेंडंट नव्हती. बरोबर. किंवा आज कोणाशी कोणाचं युद्ध झालं याच्यावर कला डिपेंडंट नव्हती. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन हा पुरातत्व शास्त्रज्ञाचा वेगळा असतो. कारण तो असं कधीच मानत नाही की इतिहास किंवा आपला जो पास्ट आहे
तो राजांवर डिपेंडंट होता किंवा एखाद्या वंशावर डिपेंडंट होता, राजवंशावर डिपेंडंट होता, असं कधीच मानत नाही. समाज म्हणून जे जे काही समाज डेव्हलप करत जातो, त्यात टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आलं, त्यात कला आली, त्यात आर्किटेक्चर, शेती, बरोबर, आणि आपलं ट्रेडिशनल नॉलेज, बरोबर. सो याचा विचार करत असताना आपण राजकीय घडामोडींकडे कमी लक्ष देतो, बरोबर, पुरातत्वशास्त्राचा विचार केला झाला तर. त्यामुळे इतिहास हा इंटरेस्टिंग होतो. जर तुम्ही तो नामावळी, वंशावळी आणि सणावळी पुरता मर्यादित ठेवला तर इतिहास हा वृक्षच वाटेल. त्याच्यामध्ये खरं तर अडकायला नको. हो, त्याच्यापेक्षा आउट ऑफ दॅट जाऊन ऍक्च्युअली खरं आपण विचार. आणि समाज असाच असतो की मी हे उदाहरण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना देतो. 23 जून 1757 प्लासीचं युद्ध झालं. हो, ते 24 जूनला झालं असतं तर इतिहासावर काही परिणाम झाला असता. अरे वा वा. इतिहास अभ्यासासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याचा इम्पॅक्ट काय झाला. बरोबर. सो हे जर आपण शाळेच्या अभ्यासक्रमातून शिकवू शकलो तर इतिहास हा सगळ्यांच्या आवडीचा विषय बनू शकेल. मला खूप आवडलं की मुलांच्या समोर काहीतरी असं चॅलेंजिंग ठेवायचं, त्यांना जरा काहीतरी विचारांना त्यांच्या अशी चालना मिळाली पाहिजे. हे आवडलं मला खूप. तर पुरातत्व शास्त्र जे आहे त्याच्याबद्दल तू आमच्याशी मगासपासून बोलतोयस, विविध गोष्टी तू सांगितल्यास आम्हाला. तर अनेक वर्षांपूर्वीच्या ज्या पुरातत्व तज्ज्ञ म्हणून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण जतन करतो, त्यांचं संवर्धन करतो, आणि अशा अनेक साईट्सना तू व्हिजिट केलं आणि तुला संधी पण मिळाली त्या संवर्धनाची त्यांच्या. तर हे तर पूर्वीचं झालं, हे तर 6-7 तू अश्मयुगाबद्दल पण बोललास. तर इतकं आपल्याकडे जतन केलं आहे आपण, इतकं जुनं. तर 1000-2000 वर्षांनंतर ह्या पुरातत्वशास्त्राबद्दल काय असेल समजूत, आणि ह्या वस्तू जतन करण्याबद्दल काय कसं होणार असं तुला वाटतं, म्हणजे नंतर इन फ्युचर? पुरातत्वशास्त्र तसं बघायला गेलं तर हे एक माध्यम आहे आपल्या समाजाच्या इतिहासाबद्दल, आपल्या संस्कृतीच्या इतिहासाबद्दलचं ज्ञान संपादन करण्याचं. त्यामुळे आज आपल्याला जो इतिहास माहीत आहे हा आज अवेलेबल असलेल्या टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हो, त्यामुळे याच्यात प्रयोगशाळेतील टेस्ट आल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमातून केलेला अभ्यास आला. हो, तुम्ही जर 2000 वर्षापूर्वी नंतरचा जर काळ आपण जर इमॅजिन करू शकलो तर तत्कालीन तंत्रज्ञानावर आधारित ज्याचा आपण आज विचारही करू शकत नाही अशा काही इतिहासातल्या गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात. बरं, म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आज मॉलिक्युलर बायोलॉजी याचा उपयोग सुद्धा आर्किओलॉजीसाठी होतो. ओके, म्हणजे आज जर एखादं आपल्याला फॉसिल मिळालं किंवा एखाद्या माणसाचा किंवा प्राण्याचा हाडाचा तुकडा मिळाला तर त्यातून DNA सॅम्पल काढून आपण त्या एखाद्या आजच्या लोकांशी कम्पेअर करू शकतो. बरं, आणि त्याचा इतिहास आपल्याला कळू शकतो. सो मॉलिक्युलर बायोलॉजी असो, जिओलॉजी असो, बॉटनी असो किंवा पॅलिनॉलॉजी असो. पॅलिनॉलॉजी म्हणजे फुलांमधल्या परागकणांचा अभ्यास. सो ती परागकण सुद्धा हजारो वर्षापर्यंत मातीमध्ये व्यवस्थित राहतात, त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. सो आज आपल्याला जी माहिती आहे ती आजच्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. बरोबर. आज आपण जर IT फील्डमधलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघितलं किंवा मशीन लर्निंग, बरोबर, यासारख्या टेक्नॉलॉजीचा विचार 10-15 वर्षापूर्वी करणं हे अशक्य होतं. खरं. सो आज त्याचा उपयोग आपल्याला आपला इतिहास जाणून घेण्यासाठी होऊ शकतो. तसंच 2000 वर्षांनी कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान असेल त्याच्यावर आज बोलणं फारच कठीण आहे. पण एवढं निश्चित की वाढणाऱ्या किंवा ज्याचा विकास होतोय अशा टेक्नॉलॉजीवर आधारित इतिहासाला आज अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी या नजीकच्या भविष्यात कळू शकतील. त्यासाठी 2000 वर्ष थांबायची गरज पडू नये. आपला इतिहास हा आपण जे माध्यम वापरतो त्या माध्यमातून आपल्याला कळतो. आणि साधारण तसाच आजपर्यंतचा इतिहास अभ्यासकांचा आणि पुरातत्वशास्त्रज्ञांचा प्रवास आहे. वा, क्या बात आहे, अमेझिंग. खूपच छान माहिती दिलीस तू. तू म्हणतोस ते खरं आहे की 2000 वर्ष वगैरे थांबायची आवश्यकता नाही आहे. तर मध्यंतरी एक मेसेज फिरत होता सगळीकडे की
हे जे किल्ले आहेत किंवा त्यांचे बुरुज आहेत किंवा त्यांचं जे खंडर आहेत किंवा पडलेल्या आहेत ह्या वास्तू, तर त्या लेझर टेक्नॉलॉजीनी पूर्ण अशा झालेल्या आपल्याला दिसतात. तर असं खरंच करता येतं का? म्हणजे आणि मग ते पूर्णपणे बांधून आपण खरंच पूर्वी जशी होती तशा प्रकारची आपण इमारत तयार करू शकतो किंवा तसा किल्ला, तशा प्रकारचे वाडे आपण बनवू शकतो. तर हे खरंच आहे का? म्हणजे याच्यात खरंच काही तथ्य आहे असं तुला वाटतं का? लेझरचा जर विचार केला तर अनेक गोष्टी आपल्याला व्हर्च्युअली दाखवता येतात. जर आपल्याकडे रेफरन्स असेल की किल्ला पूर्ण अवस्थेमध्ये कसा दिसत असेल, याचा जर रेफरन्स असेल तर लेझरच्या माध्यमातून, लाईट्सच्या माध्यमातून तो व्हर्च्युअली दाखवता येणं सहज शक्य आहे. आणि असे अनेक प्रयोग जगभरात सगळीकडे चालतात. होतं असं की जर तुम्हाला स्ट्रक्चर एखादं फिजिकली रिस्टोअर करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो हे आहे ठेवा, तो तुमच्याकडे रेफरन्स आहे का? हो, की आज आपल्याला वाटतं की हा किल्ला असा दिसत असावा आणि म्हणून तो आपण तसा बांधू, तर त्याच्या मागचा रेफरन्स संदर्भ हा तेवढाच ऑथेंटिक असला पाहिजे. कारण रिस्टोरेशनमध्ये फक्त स्ट्रक्चर नाही तर आपण त्या काळातलं आर्किटेक्चर आणि त्या काळातलं आर्किटेक्चरचं नॉलेज हे पण प्रिझर्व करत असतो. बरोबर. त्यामुळे ते ऑथेंटिक फॉर्ममध्येच जावं. आज आपल्याला अवेलेबल टेक्नॉलॉजीवर काही गोष्टी करता येतात, फ्युचरमध्ये अजून जास्त करता येतील. त्यामुळे जे आपण करतोय ते ऑथेंटिकच करावं आणि तसं करता येणं सहज शक्य आहे. कारण त्यासाठी आपल्याकडे अनेक संदर्भ पण उपलब्ध आहेत. फक्त होणारं काम हे ऑथेंटिक रेफरन्सवरच असावं. तर पुरातत्व शास्त्र म्हणजे नक्की काय आणि त्याचं महत्त्व काय आहे? पुरातत्वशास्त्र हा एक असा विषय आहे की जो आपल्याला मानव समाजाच्या इतिहासाबद्दल किंवा त्याच्या गतकाळाबद्दल ज्ञान देतो. तसं बघायला गेलं की इतिहास आणि पुरातत्वशास्त्र हे दोन्ही विषय माणसाच्या गतकाळाचा अभ्यास करतात. पण वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की दोघांमध्ये फरक हा आहे की इतिहास हा विषय तांत्रिकदृष्ट्या जर बघायचा झाला तर तो लिखित साधनांवर अवलंबून असतो. सो जेव्हा आपल्याकडे लिपी अस्तित्वात आली आणि त्यानंतर आपल्याकडे जो लिखित इतिहास आहे किंवा लिखित साधनं आहेत, ज्यात ग्रंथ आले किंवा ज्यात अनेक प्रकारचे प्रवास वर्णनं आली, बरोबर, किंवा काही राजदरबारातल्या कविता, काव्य, महाकाव्य, हे सगळे लिखित साधनं आहेत. यावर आधारित असतो इतिहास. पुरातत्वशास्त्र हा मटेरियल रिमेन्सवर अवलंबून असतो. म्हणजे जिथे उत्खननं केली जातात किंवा एखाद्या किल्ल्याचा, मंदिराचा अभ्यास केला जातो आणि यावर आधारित आपलं गतकाळाचं जे काही नॉलेज आहे, नॉलेज ऑफ द पास्ट, हे पुरातत्वशास्त्र आहे. सो दोघांची विषयवस्तू जरी एक असली तरी साधनं जी आहेत ती वेगळी आहेत, माहितीची साधनं वेगळी आहेत आणि त्यासाठी स्ट्रॅटेजी पण वेगवेगळ्या वापरल्या जातात. बरोबर. सो पुरातत्वशास्त्र म्हणजे माणसाच्या गतकाळाचा अभ्यास, पण त्याची माहिती ही मटेरियल रिमेन्समधून घेतली जाते. त्यासाठी उत्खननं केली जातात, त्यासाठी उत्खननं केली जातात किंवा सर्वेज केले जातात, त्याला एक्सप्लोरेशन म्हणतात. अशी एक समजूत आहे की पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाचं नॉलेज गरजेचं आहे, पण असं अजिबात नाही. ह्युमन पास्ट आपण ज्यावेळी स्टडी करतो त्यावेळी त्याला असोसिएटेड बरेच अँगल्स आहेत. त्यात बॉटनी मधलं नॉलेज, जिओलॉजी मधलं नॉलेज, झूलॉजी मधलं नॉलेज, मॉलिक्युलर बायोलॉजी मधलं नॉलेज, फिजिक्स मधलं नॉलेज, केमिस्ट्री, या सगळ्याच अकॅडमिक ब्रांचेसचं तेवढंच योगदान आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणच जर द्यायचं झालं तर उत्खनन केल्यानंतर किंवा उत्खननात जर एखाद्या प्राण्याचं हाड सापडलं तर तो प्राणी शिकारीमध्ये मारलेला आहे की तो पाळीव प्राणी आहे. पाळीव प्राणी असेल तर ह्युमन ॲनिमल रिलेशनशिप आपल्याला कळते. तो माणसाच्या आहाराचा घटक आहे की तो फक्त पाळीव प्राणी नॅचरल त्याला मृत्यू आलेला आहे. या अनेक गोष्टी कळतात जर तुम्हाला
त्या फील्डमधलं नॉलेज असेल, झूलॉजीचं नॉलेज असेल. सो यासाठी इतिहासापेक्षा त्या विषयाचं नॉलेज गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला पुरातत्वशास्त्रज्ञ कोणालाही जर बनायचं असेल किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही तुमच्या फील्डमधून इतिहासाचा किंवा पास्टचा अभ्यास निश्चितपणे करू शकता. त्याला गणितापासून कम्प्युटर सायन्स कुठल्याही विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्या. इतिहासाच्या अभ्यासासाठी कुठल्याही शैक्षणिक किंवा कुठल्याही वयाची अट अजिबात नाही. इतिहास हा असा एक विषय आहे किंवा पुरातत्वशास्त्र हा असा एक विषय आहे की प्रत्येकजण कनेक्ट होऊ शकतो. बरोबर. कारण माझ्या समाजाचा इतिहास हा माझा इतिहास आहे. हो. त्यामुळे मी जर फिजिक्समधला पोस्ट ग्रॅज्युएट असेल किंवा मी मॅथमॅटिशियन असेल किंवा मी कम्प्युटर सायंटिस्ट असेल, माझा इतिहास तोच आहे. हो. सो ज्यांना हा विषय पुढे अभ्यास करायचा आहे त्यांनी पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करावा. तुमचं ॲकॅडमिक बॅकग्राऊंड किंवा क्वालिफिकेशन कुठलंही असो त्याने काही फरक पडत नाही. तुमचा इतिहास अभ्यास करण्याची जी क्षमता आहे, तुमचं 2 बेसिक गोष्टी या अभ्यासासाठी लागतात. एक कॉमन सेन्स आणि दुसरं लॉजिकल रिझनिंग. ज्या प्रत्येक पुराव्याचा तुम्ही जेवढा अभ्यास कराल, जेवढा विचार कराल, लॉजिकल विचार कराल, तेवढाच तो पुरावा तुम्हाला माहिती देत जातो. बरोबर. त्यामुळे कॉमन सेन्स आणि लॉजिकल रिझनिंग ज्याच्याकडे आहे किंवा काही जाणून घेण्याची इच्छा ज्याच्याकडे आहे तो कोणीही पुरातत्वशास्त्राचा अभ्यास निश्चितपणे करू शकतो. खूपच छान तू सांगितलंस आणि मस्त मेसेज दिलास की असं काही नाही आहे की तुम्ही कॉलेजमध्ये आणि ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही शिक्षण घेतलं तरच तुम्ही पुरातत्वतज्ञ. तुम्ही अभ्यास तर नेहमीच करू शकता आणि तुम्हाला जर आवड असेल, तुम्हाला जर पॅशन असेल तर तुम्ही नक्कीच त्या वास्तूचा तिथे जाऊन तुम्ही त्याच्या इतिहासाचा मागोवा घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता. क्या बात आहे. तर तू जेव्हा ॲज अ पुरातत्वतज्ञ म्हणून कोणत्याही अशा अवशेष असलेल्या वास्तूमध्ये जातोस तर तेव्हा तुला पहिल्यांदा काय खुणावतं? तुला ती वास्तू तुझ्याशी बोलते? काय होतं तिथे नक्की? सुरुवात कशी होते तुझी त्या वास्तूचा अभ्यास करण्याची? एखाद्या जुन्या वास्तूमध्ये ज्याला हेरिटेज व्हॅल्यू आहे अशा ठिकाणी मी ज्यावेळी जातो त्यावेळी सर्वात पहिल्यांदा मी स्वतःला फार लकी समजतो. कारण मला पुरातत्वशास्त्राची आवड असल्यामुळे किंवा थोडंफार ज्ञान असल्यामुळे मी टाईम ट्रॅव्हल करू शकतो. हो, क्या बात आहे. एखाद्या 1000 वर्षापूर्वीच्या मंदिरात गेल्यानंतर 1000 वर्षापूर्वीचा काळ मी इमॅजिन करतो आणि थोडीफार माहिती असल्यामुळे किंवा ज्ञान असल्यामुळे मी टाईम ट्रॅव्हल करतो असा मला फील येतो. अरे वा. यामुळे होतं असं की आपलं नॉलेज जे आहे ते ऑन फील्ड हे टेस्ट केलं जातं. की मी ज्यावेळी एखाद्या मंदिरात जातो, मंदिराचं स्थापत्यशास्त्र जे आहे ते मला तिथेच बघता येतं. आणि असा विषय पुरातत्वशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण आपला स्वतःचाच इतिहास बघतो. त्यामुळे फ्रॉम वेअर वी हॅव कम हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आपल्याला एखाद्या ऐतिहासिक स्थळी गेल्यावर लक्षात येतं. वा.